नमस्कार मित्रहो, सॉलिडवर्कच्या दुसऱ्या सेशनच्या आज आपण सुरुवात करतोय. तर चला तर मग स्टार्ट करूया. न्यू मध्ये गेलो, पार्ट वरती डबल क्लिक. तर सॉलिडवर्कच्या दुसऱ्या सेशनमध्ये आपण आज जे बघणार आहे ते स्केचिंगचे टूल बघणार आहे सगळे. आणि ते सगळे टूल्स इथे रिबनमध्ये जे दिसतात तुम्हाला, हे सगळे स्केचिंगचे टूल्स आहेत. आता हे जे आहेत टूल्स ते आपण वन बाय वन सगळे बघणार आहोत. तर त्या स्केच स्टार्ट करण्याअगोदर आपण पहिल्यांदा एक प्लेन सिलेक्ट करूया. मी फ्रंट प्लेन घेतो आणि इथे स्केच म्हणतो. त्यानंतर पहिली जी कमांड आहे ती लाईन कमांड. ओके, लाईन कमांड घेतली, स्टार्ट करतो. आता मी जे लाईन ड्रॉ करताना जे तुम्हाला येलो मध्ये जे दिसत आहे ते ऍक्च्युअल मध्ये ती इंडिकेट करते की ती लाईन हॉरिझॉन्टल आहे. ओके, जर ती लाईन मी थोडीशी अपवर्ड किंवा डाऊनवर्ड मूव्ह केली तर ते येलो मध्ये जे साइन इंडिकेट करते ते दिसत नाहीये. ओके, तसंच जेव्हा मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो तेव्हा व्हर्टिकल आहे तिचा सिम्बॉल इंडिकेट करतो. ओके, तर ही झाली लाईन कमांड. त्यानंतर दुसरा लाईनचा जो प्रकार आहे तो म्हणजे सेंटर लाईन. सेंटर लाईन घेतली, इथून मी क्लिक करतो. सेम सेंटर लाईनच्या बाबतीत सुद्धा ते इंडिकेट करतं की लाईन हॉरिझॉन्टल आहे किंवा नाही, किंवा व्हर्टिकल आहे किंवा नाही. ओके, त्यानंतर जे लाईनचा प्रकार आहे ते म्हणजे मिड पॉइंट लाईन. ही लाईन अशी आहे जिथे आपण पॉइंट देणार तिथून ती इक्वली एक्सटेंड होणार. मी इथे पॉइंट दिला आणि आता ड्रॅग केलं तर इक्वली एक्सटेंड होते. झाली मिड पॉइंट लाईन. हे झाले सगळे लाईनचे प्रकार. त्यानंतर जे आपण बघणार आहोत ते म्हणजे रेक्टँगल. ओके, रेक्टँगल मध्ये इतके सारे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे कॉर्नर रेक्टँगल, सेंटर रेक्टँगल, 3 पॉइंट कॉर्नर रेक्टँगल, 3 पॉइंट सेंटर रेक्टँगल आणि पॅरलोग्राम. ओके, पहिला जो आहे तो कॉर्नर रेक्टँगल बघा. हा रेक्टँगल आपण केव्हा यूज करतो, जेव्हा एखाद्या कॉर्नर पासून जर आपल्याला रेक्टँगल जॉमेट्री ड्रॉ करायची असेल तर तेव्हा आपण कॉर्नर रेक्टँगल घेतो. आता मी हा पॉइंट पासून मला करायचं तर मी इथून एक पॉइंट दिला आणि इथून मी स्टार्ट करतो. तर हा झाला कॉर्नर रेक्टँगल. त्यानंतर आहे दुसरा सेंटर रेक्टँगल. आता एखाद्या सेंटर पासून जर तुम्हाला रेक्टँगल ड्रॉ करायचं असेल तर तेव्हा आपण सेंटर रेक्टँगल यूज करतो. सेंटर रेक्टँगल आणि ह्या सेंटर पॉइंट घेतो मी ओरिजिनचा आणि इथून हा सेंटर रेक्टँगल झाला. तसंच याला आपण या रेक्टँगलला डायमेन्शन सुद्धा देऊ शकतो. डायमेन्शन देण्यासाठी तुम्ही इथून स्मार्ट डायमेन्शन हा जो ऑप्शन आहे हा तुम्ही क्लिक करून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर दुसरा ऑप्शन म्हणजे राईट क्लिक करा आणि इथून स्मार्ट डायमेन्शन सिलेक्ट करा. मी क्लिक केलं, हे डायमेन्शन मी आता एक 140 देतो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायमेन्शन जे आहे ते मी एक 90 देतो. तर अशा प्रकारे तुम्ही डायमेन्शन देऊ शकता. आणि कमांड मधून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही एस्केप प्रेस करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो प्रकार आहे तो 3 पॉइंट कॉर्नर रेक्टँगल. ओके, तर मी आता एक पॉइंट देतो 1, 2 आणि 3. तर हा झाला 3 पॉइंट कॉर्नर रेक्टँगल. त्यानंतर जो आहे तो 3 पॉइंट सेंटर रेक्टँगल. हा पॉइंट एक देतो, हा पॉइंट एक दिला, त्यानंतर हा पॉइंट एक दिला, तिसरा पॉइंट दिला. तर हा झाला 3 पॉइंट कॉर्नर रेक्टँगल, सेंटर रेक्टँगल सॉरी. त्यानंतर आहे पॅरलोग्राम. पॅरलोग्राम ड्रॉ करण्यासाठी 3 पॉइंट देणे गरजेचे असते. मी देतो पहिला, दुसरा आणि हा तिसरा. मी कुठे पण मूव्ह करू शकतो आणि हा तिसरा. ओके, तर हे झाले 3 प्रकार. डिलीट करण्यासाठी तुम्ही सगळे ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि डिलीट बटन प्रेस करा. त्यानंतर जो नेक्स्ट आहे तो स्लॉट्स. आता स्लॉटची
केवढे प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत सॉलिडवर्क्स मध्ये. याच्यामध्ये पहिला आहे तो स्ट्रेट स्लॉट, सेंटर स्ट्रेट स्लॉट, 3 पॉइंट आर्क स्लॉट, सेंटर पॉइंट आर्क स्लॉट. ओके, तर आपण वन बाय वन बघूया. पहिला आहे स्ट्रेट स्लॉट. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट आणि हा दुसरा. हा झाला स्ट्रेट स्लॉट. त्यानंतर आहे सेंटर पॉइंट. सेंटर पॉइंट स्ट्रेट स्लॉट. कोणता पण एक सेंटर पॉइंट द्या. मी इथे ह्याच्याच प्रोजेक्शन मध्ये ड्रॉ करतो. हा पॉइंट दिला आणि इकडे ड्रॉ करून असे ड्रॉ करतो. ड्रॉ केलं, इथून मी झूम फिट करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे 3 पॉइंट आर्क स्लॉट. ओके, मी काय करतो, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, आणि थर्ड पॉइंट इथे देतो. तर हा झाला 3 पॉइंट आर्क स्लॉट. ओके, त्यानंतर आहे सेंटर पॉइंट आर्क स्लॉट. ओके, तर मी काय करतो, हा घेतला, ह्याच्या सेंटर पॉइंट ह्याच्याच प्रोजेक्शन मध्ये घेतो. हा सेंटर पॉइंट दिला. त्यानंतर याच्या आर्कची सुरुवात इथे करतो, इथून करतो. इथे एक पॉइंट सिलेक्ट केला. त्यानंतर सेकंड पॉइंट इथे सिलेक्ट केला आणि थोडंसं साईडला ड्रॅग केलं तर ही स्लॉट मिळून जाते. ओके फ्रेंड्स, आणि पॅन करण्यासाठी तुम्ही कंट्रोल प्लस माऊसचं मिडल बटन प्रेस करून मूव करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जो कमांड आहे ती आपली सर्कल कमांड. सर्कल घेतला, कोणत्या पण एक सर्कल ड्रॉ करतो आणि एस्केप. याला तुम्ही नंतर स्मार्ट डायमेन्शन मधून डायमेन्शन सुद्धा देऊ शकता. त्यानंतर आहे तो पेरिमीटर सर्कल. याला 3 पॉइंट डिफाइन करणं गरजेचं असतं. ते कसं होतं ते मी दाखवतो. 1, 2 आणि 3. ओके, हा झाला पेरिमीटर सर्कल. सर्कलचे सगळे प्रकार संपले. सिलेक्ट, डिलीट. त्यानंतर आहे सेंटर पॉइंट. आता आर्क बघणार आहोत आपण. आर्कचे किती सारे प्रकार आहेत? 3 प्रकारचे आर्क आहेत सॉलिडवर्क्स मध्ये. सेंटर पॉइंट आर्क, टँजंट आर्क आणि 3 पॉइंट आर्क. ओके, तर त्यातला पहिला बघूया आपण, सेंटर पॉइंट आर्क. सेंटर पॉइंट सेट केली, सेंटर दिला, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. ओके, त्यानंतर दुसरी जी आहे ती म्हणजे टँजंट आर्क. तर टँजंट आर्क काढण्यासाठी आपण काय करूया, 1-2 लाईन्स ड्रॉ करूया. एक लाईन घेतली, हिचीच ऑफसेट मिळा, आणि दुसरी एक लाईन घेतो ऑफसेट, ही लाईन. इथून मी डायमेन्शन देतो 100. ओके, आणि आता बघा हे कसं काम करतं. टँजंट आर्क घेतली, आम्ही काय करणार, हे 2 पॉइंट सिलेक्ट करणार, हा आणि हा. तर हे आर्क तुम्ही पाहिजे तशी ऍडजस्ट करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. ओके, मी प्लेस करतो आणि हा पॉइंट सिलेक्ट करतो. त्यानंतर आहे 3 पॉइंट आर्क. कशी काम करते, 3 पॉइंट डिफाइन करणं गरजेचं आहे. 1, 2 आणि 3. ओके, तर ही झाली 3 पॉइंट आर्क. आर्कचे सगळे प्रकार बघून झाले. तर नेक्स्ट आपण जी कमांड बघणार आहे ती म्हणजे पॉलिगॉन. ओके, तर आता मी पॉलिगॉन कमांड सिलेक्ट केली. त्यानंतर आता इथे लेफ्ट साइडला बघा, इथे पॅरामीटर्स मध्ये तुम्हाला काहीतरी दिसते, इथे 5 दिले. तर हे त्याचे नंबर ऑफ साइड्स डिफाइन करू शकतो आपण इथून त्याला. ओके, तर मी काय करतो, इथून मला पॉलिगॉन ड्रॉ करायचं. पॉलिगॉनला 5 साइड असल्यामुळे इथं 5 ॲज इट इज ठेवतो आणि इथून सेंटर पॉइंट आणि इथे मी प्लेस करतो. तर हा झाला पॉलिगॉन. तर मला हेक्सागॉन ड्रॉ करायचं असेल तर मी काय करणार, पुन्हा पॉलिगॉन सिलेक्ट करणार,
इथून मी त्याच्या साईड्स इन्क्रीज करणार 6 आणि इथे मी ओके करतो. तर हे झालं त्याच्या 6 साईडचा हेक्सागॉन. ओके, अशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जी आहे ती म्हणजे स्प्लाइन. स्प्लाइन घेतली, तुम्ही कसे पण ड्रॉ करू शकता. ही झाली स्प्लाइन. त्यानंतर स्प्लाइन मध्ये दुसरा जो प्रकार आहे तो स्टाईल स्प्लाइन. ओके, हे झिगझॅग पॅटर्न मध्ये आपण ड्रॉ करतो. तुम्ही कसे पण झिगझॅग पॅटर्न मध्ये पॉइंट्स त्याला द्या, त्याचं ते स्प्लाइन ड्रॉ करून मिळते आपल्याला. सिलेक्ट केलं, डिलीट करतो. त्यानंतर आहे इलिप्स. इलिप्स कमांड, इलिप्स मध्ये इतके सारे प्रकार आहेत. आता त्यामध्ये 1 बाय 1 आपण बघूया. ओके, त्याच्या अगोदर मी झूम फिट करून घेतो. इलिप्स घेतला, सेंटर पॉइंट, तर थोडंसं साईडला जातो आणि इथून थोडंसं अपवर्ड मूव करतो आणि इथे पॉइंट देतो. तर हा झाला इलिप्स. त्यानंतर इलिप्स मध्ये जो सेकंड प्रकार आहे तो म्हणजे पार्शल इलिप्स. ओके, तर मी काय करणार, सेंटर पॉइंट दिला, साईडला दिला आणि इथे एक पॉइंट देतो. 3 पॉइंट दिला. आता इथून तुम्हाला जे डायरेक्शन मध्ये इलिप्स ड्रॉ करायचं इथून तुम्ही असं पार्शली ड्रॉ करू शकता. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट प्रकार आहे तो म्हणजे पॅराबोला. पॅराबोला सिलेक्ट केला, इथून मी इथे एक पॉइंट दिला, त्यानंतर वरती एक देतो आणि या साईडला एक देतो. अशा प्रकारे तुम्ही पॅराबोला ड्रॉ करू शकता. झूम फिट तुम्हाला असं दिसून जाईल. त्यानंतर नेक्स्ट कमांड जी आहे ती म्हणजे कोनिक. ओके, कोनिकला 2 पॉइंट डिफाइन करा. पहिला फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट आणि वरती मूव्ह करा. कोणत्या पण डायरेक्शनला मूव्ह केलं तरी चालेल, अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट. ही झाली कोनिक कमांड. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे टेक्स्ट कमांड. टेक्स्ट साठी आपण काय करूया, एक रेक्टँगल ड्रॉ करूया. मी रेक्टँगल ड्रॉ केला आणि इथून आता मी टेक्स्ट ऍड करतो. टेक्स्ट घेतलं, त्यानंतर मी एक लाईन डिफाइन करतो. ही लाईन डिफाइन केली आणि ते मी टेक्स्ट, मला जे काय टेक्स्ट इथे द्यायचं आहे ते टेक्स्ट लिहिणार मी इथे. तो की मी रेक्टँगल. ओके, आता रेक्टँगल लिहिला, तर मी इथून त्याची साईज वगैरे ऍडजस्ट करू शकतो. त्याला बोल्ड करू शकतो. पुन्हा जर त्याची साईज वाढवायची असेल तर मी इथून ह्याला अनचेक करतो, इथून फॉन्ट मध्ये जातो आणि इथून मी त्याची टेक्स्ट हाईट वाढवतो. ते मी 8 देतो आणि ओके म्हणतो. तर इथून असे तुम्ही त्याची साईज वाढवू शकता. थोडीशी अजून वाढूया. चौदा करतो आणि एंटर करतो. तर आता व्यवस्थित दिसते. ओके, त्यानंतर अजून फर्दर मॉडिफिकेशन म्हटलं तर तुम्ही त्याला बोल्ड करू शकता. त्यानंतर इटॅलिक करू शकता, रोटेट करू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही त्याला अप डाऊन करू शकता. त्यानंतर ओके,
अशा प्रकारे तुम्ही टेक्स्टमध्ये एडिट करू शकता. त्यानंतर जी आहे ती पॉइंट कमांड. पॉइंट कमांड कुठे पण तुम्ही ड्रॉइंगमध्ये जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी पॉइंट मेन्शन करायची गरज असेल तर तुम्ही ते तिथे पॉइंट घेऊन पॉइंट कमांड मेन्शन करू शकता, पॉइंट्स मेन्शन करू शकता. ओके. तर आजच्या सेशनमध्ये आपण इतकंच बघतोय. पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. थँक्यू.